नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 4 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोंदिया. तर लक्षात घ्या मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वच व्याघ्र प्रकल्प म्हणजे किमान महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आपल्याला माहिती असणं आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो गोंदिया जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवा. तर आजच्या चालू घडामोडीने सुरुवात करण्या अगोदर आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 4 ऑगस्ट 1845 रोजी फिरोजशाह मेहता यांची जयंती साजरी केली जाते. म्हणजे आजच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. राष्ट्रीय काँग्रेसचे ते कलकत्ता 1890च्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले होते. त्यांचे महत्त्वाचे वृत्तपत्र होते बॉम्बे क्रॉनिकल जे 1893 मध्ये होते आणि जे इंग्लिशमध्ये छपाई करायचे. तसेच त्यांना मुंबई महानगर प्रशासनाचे जनक देखील म्हटले जाते. बऱ्याच वेळी परीक्षांमध्ये प्रश्न देखील विचारला जातो, की 1885 ते 1910 या दरम्यान मुंबईचे अघोषित जनक कुणाला म्हटले जाते? अशा पद्धतीचा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला फिरोजशाह मेहता यांबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, तर आमच्या YouTube चॅनलला नक्कीच फॉलो करायला विसरू नका. त्यानंतर 4 ऑगस्ट 1923 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तर लक्षात घ्या हे देखील महत्त्वाचं आहे कारण विद्यापीठाची स्थापना जी अमरावती येथे स्थित आहे, त्या विद्यापीठाची स्थापना ही 1923 ला आजच्या दिवशी झालेली आहे. तसेच 4 ऑगस्ट 2020 या दिवशी महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झालेले आहे. आणि विशेष म्हणजे याच दिवशी 4 ऑगस्ट 1931 रोजी त्यांचा जन्म देखील झालेला होता. त्याच्यामुळे त्यांचा जन्मदिवस आणि निधन हे एकाच दिवशी झालेलं आहे. लक्षात घ्या महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर. त्यानंतर आता आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाची अशी बातमी जी सध्या खूप चर्चेमध्ये आहे, ती म्हणजे अमेरिकेचा भारतावर आता शुल्कभार लागलेला आहे. तर याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती घेऊया. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% आयात शुल्क आकारण्याची घोषणा केलेली आहे. भारतासह 68 देशांचा आयात शुल्क यादीमध्ये आता समावेश असणार आहे. 7 ऑगस्टपासून अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर 25% वाढीव आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे या अगोदर ही 1 ऑगस्ट मुदत होती, त्याची आता 7 ऑगस्ट इतकी करण्यात आलेली आहे. रशियाशी व्यापार केल्याबद्दल दंड लावण्याचाही इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. आणि सध्या भारत आणि अमेरिका व्यापार करारावर चर्चा सुरू असताना हे पाऊल त्यांनी उचलण्यात आलेले आहे. आणि हे साधारण भारतीय कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा प्रवेश करण्यासाठीचा धोरण असल्याचं म्हटलं जात आहे. कारण नुकतंच भारताने ब्रिटनसोबत फ्री ट्रेड एग्रीमेंट संमत केलं होतं. तशाच पद्धतीने अमेरिकेचे देखील प्रयत्न होते, परंतु ते सध्या निष्फळ ठरलेले आहेत. त्यामुळे फ्री ट्रेड एग्रीमेंट संमत झालेल्या नसल्यामुळे कदाचित अमेरिकेकडून हा शुल्कभार आकारण्यात येत असावा. दंडाची रक्कम व शुल्कात फरक असणार का हे अद्याप अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाहीये. भारतातून आता आपण एक थोडक्यात पाहून घेऊया, की भारतातून अमेरिकेला नेमक्या निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या आहेत? तर लक्षात घ्या भारतातून अमेरिकेला खूप महत्त्वाच्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फार्मास्युटिकल्स ज्या औषधी आहे वस्तू आहेत त्यांची निर्यात होते. त्यानंतर बायोलॉजिकल्स, टेलिकॉम उपकरणे, मौल्यवान खडे, पेट्रोलियम उत्पादने, वाहने, दागिने, सुती कपडे, लोखंड व पोलाद ह्या अशा पद्धतीच्या वस्तू भारताकडून अमेरिकेला निर्यात केल्या जातात. तर आता भारताची अमेरिकेतून प्रमुख आयात कोणती आहे? तर कच्चे तेल, कोळसा, हिरे, विद्युत यंत्रे, सोने ही भारत अमेरिकेकडून आयात करतो. तर आता भारत आणि अमेरिकेचा आता आपण एक थोडक्यात व्यापार पाहून घेऊया, जो मागील वर्षी झालेला आहे. 2024-25 या वर्षामध्ये जवळपास $186 अब्ज इतका व्यापार भारत आणि अमेरिका या दरम्यान झालेला आहे. यामध्ये प्रमुख वस्तू व्यापार पाहूया. त्यामध्ये निर्यात झालेली आहे $86.5 अब्ज तर आयात झालेली $45.3 अब्ज म्हणजे नक्कीच भारताने निर्यात जास्त प्रमाणात केलेली आहे वस्तूंची. तसेच सेवा व्यापारामध्ये देखील भारत पुढे आहे. म्हणजे भारताने अमेरिकेला सेवा किती निर्यात केलेल्या आहेत तर $28.7 अब्ज तर आयात किती केलेल्या आहेत $25.5 अब्ज इतक्या. तर लक्षात घ्या इकॉनॉमी या घटकामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न खूप वेळा विचारला जाऊ शकतो, की अमेरिकेचा भारतावर तो जो शुल्कभार लागलेला आहे, त्या दृष्टीने आपल्याला त्याबद्दल होणाऱ्या म्हणजे या दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या व्यापारावर माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, भारत-अमेरिकेचा व्यापार हा $186 अब्ज इतका प्रचंड आहे. त्यामध्ये भारताची नक्कीच कुठेतरी पॉझिटिव्ह ग्रोथ आहे. कारण भारत जास्त वस्तू निर्यात करतो, तसेच सेवा देखील जास्त निर्यात करतो आणि आयात थोडे प्रमाणात कमी करतो.
त्यानंतर पुढची महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची अशी बातमी म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025. लक्षात घ्या, हे आता नुकतेच अभियानाची सुरुवात होणार आहे असे घोषित करण्यात आलेले आहे. 4 स्तरांवर हा कार्यक्रम हे अभियान राबवले जाणार आहे. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य अशा स्तरावर. तसेच कालावधी काय असणार आहे? तर 1 ऑगस्ट 2025 पासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. याचे मुख्य जे अभियान आहे, हे 17 सप्टेंबर ते 21 डिसेंबर 2025 या दरम्यान होणार आहे. यामध्ये मूल्यमापनाचे काय घटक आहेत? म्हणजे या अभियानांतर्गत आता काही पुरस्कार देखील देण्यात आहेत. म्हणजे जे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य या स्तरावर जो पुरस्कार दिला जाईल, यासाठीचे मूल्यमापनाचे घटक काय आहेत? तर सुशासन आणि पारदर्शकता, आर्थिक व प्रशासकीय क्षमता, तसेच स्वच्छता, जलव्यवस्थापन, हरितगाव, मनरेगा व इतर योजनांची यशस्वी सांगड, स्थानिक संस्थांचे सशक्तीकरण, उपजीविकेच्या संधी व सामाजिक समावेश, जनसहभाग व श्रमदानातून जनचळवळ अशा पद्धतीच्या मूल्यमापनाचे हे घटक आहेत आणि यातूनच आता पुरस्कार दिले जाणार आहेत. याचं प्रमुख उद्दिष्ट आहे ग्रामपंचायतींना स्पर्धात्मकतेच्या माध्यमातून प्रगतीकडे नेणे आणि सर्वसमावेशक व शाश्वत विकास साधणे हे या अभियानामागचं उद्दिष्ट असणार आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं, की यामध्ये जे पुरस्कार देण्यात येणार आहेत, तर त्यामध्ये पंचायत समिती स्तरावर राज्य स्तरातून प्रथम येणाऱ्याला 2 कोटी, द्वितीयाला 1.5 कोटी आणि तृतीयाला 1.25 कोटी इतकं प्रचंड बक्षीस दिले जाणार आहे. तर विभाग स्तरावर प्रथम येणाऱ्याला 1 कोटी, द्वितीयाला 75 लाख आणि तृतीयाला 60 लाख. तसेच ग्रामपंचायत स्तरामध्ये राज्य स्तरातून प्रथम येणाऱ्याला 5 कोटी, द्वितीयाला 3 कोटी, तृतीयाला 2 कोटी. तर विभाग स्तरामध्ये प्रथमला 1 कोटी, द्वितीयाला 80 लाख, तृतीयाला 60 लाख आणि जिल्हा परिषद स्तरामध्ये प्रथम येणाऱ्याला 5 कोटी, द्वितीयाला 3 कोटी आणि तृतीयाला 2 कोटी इतके प्रचंड पुरस्कार आपल्या पंचायत अभियानामार्फत देण्यात येणार आहेत. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं असं अभियान असणार आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने देखील आपल्याला लक्षात असू द्या. अगदी आकडेवारी नाही, परंतु या अभियानाचं नाव जे आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 हे अशा पद्धतीचे वन लाइनर देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची चालू घडामोडी कोल्हापूर येथे आता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ असणार आहे. नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर या 6 जिल्ह्यांना याचा आता फायदा देखील होणार आहे. दिनांक 18 ऑगस्ट पासून आता या खंडपीठाचा प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाची आता सध्या किती खंडपीठं आहेत? तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी जे गोव्याची राजधानी आहे तशी. तर आता यामध्ये आता 4थं कोल्हापूरची आता ॲडिशन झालेली आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाची आता 4 खंडपीठे असणार आहेत. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचं आहे आणि असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, की मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणकोणत्या शहरांमध्ये आहेत? तर लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी आणि कोल्हापूर. आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? तर स्थापना ह्याची झालेली आहे 14 ऑगस्ट 1862 रोजी आणि याचा अधिकार क्षेत्र आहे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराधे. तर आपल्याला ही बातमी देखील माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. कोल्हापूर येथे आता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होणार आहे. तसेच अजून एक महत्त्वाची आणि वन लाइनर म्हणून विचारला जाऊ शकतो अशी बातमी म्हणजे भारतातील पहिले हिंदी एम-बी-बी-एस महाविद्यालय आता नुकतेच स्थापन केले जाणार आहे. याची जी स्थापना आहे, हे मध्य प्रदेशातील जबलपूर येथे असणार आहे. यासाठी 50 एम-बी-बी-एसच्या जागा असणार आहेत. शिक्षण, परीक्षा, मेडिकल प्रशिक्षण पूर्णपणे हिंदी भाषेतच असेल. भविष्यामध्ये एम-डी आणि एम-एस सारखे पदव्युत्तर अभ्यासक्रमही हिंदीमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि मध्य प्रदेश हे भारतातील आता पहिले राज्य ठरलेले आहे, ज्याने 2022 मध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदीत सुरू केलेलं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, आपल्याला वन लाइनर म्हणून परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कोणत्या राज्याने भारतातील पहिले म हिंदी भाषेतील वैद्यकीय शिक्षण सुरू केलेलं आहे? तर लक्षात असू द्या, त्याचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर या चालू घडामोडीवर आधारित आपण आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. भारत अमेरिका एकूण व्यापार 2024-25 मध्ये किती झालेला आहे? आता आपण आत्ताच नुकतीच ही बातमी पाहिली आणि यामध्ये सविस्तर अशा पद्धतीने गोष्टी डिस्कस पण केलेल्या आहेत. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे $186 अब्ज, पर्याय क्रमांक 2 आहे $200 अब्ज, पर्याय क्रमांक 3 आहे $210 अब्ज आणि पर्याय क्रमांक 4 आहे $110 अब्ज. तर लक्षात घ्या मित्रांनो, 2024-25 मध्ये भारत अमेरिकेचा एकूण व्यापार हा $186 अब्ज, $200 अब्ज, $210 अब्ज की $110 अब्ज. यातील तुम्हाला योग्य उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. योग्य उत्तर देणाऱ्याला नक्कीच कमेंटमध्ये लाईक देण्यात येईल आणि सर्वांना देखील लाईक दिल्यानंतर त्याचं उत्तर देखील कळेल.
आणि याचं उत्तर नक्कीच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील पुन्हा एकदा सांगेल. त्यामुळे सर्वांनी याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी तुमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.